तर डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप हाणामारी प्रकरणामध्ये भाजपनं मूक मोर्चा काढलाय। पोलिसांकडून दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी भाजपनं केली आहे। जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्याच्या पाठीमागे होता। हे सगळं नितीन पाटील रविपुडेंना सहन न झाल्यामुळे हे कृत्य घडलेलं आहे। त्यांनी त्यांच्या समोर एक सामान्य घरातला माणूस, एक सुशिक्षित माणूस उभा राहिलेला आहे। ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी हा तो भ्याड हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो। त्यांना आम्हाला जे कलम हवं होतं ते त्यांनी त्या कलम टाकलेला आहे आणि पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार आहे आणि त्यांना एक विनंती आहे की जे आरोपी फरार आहेत लवकरात लवकर त्यांनी पकडा। काल रोजी प्रचारादरम्यान झालेल्या भांडणामध्ये 5 ओळखीच्या व्यक्तीविरुद्ध आणि इतर जे काही लोक आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशन या ठिकाणी। यातील जखमी हे एम्स हॉस्पिटल मानपाडा येथे ॲडमिट आहेत, उपचार चालू आहे।